नववर्ष स्वागताला अवघे 4 दिवस शिल्लक असताना सर्वत्र पार्ट्या आणि नववर्ष स्वागत कार्यक्रमांची जय्यत तयारी सुरू झाली आहे. असं असलं तरी काही पार्ट्यांमध्ये अंमली पदार्थ तस्करांचाही सुळसुळाट झालेला असतो. त्यामुळे या पार्ट्यांवरती आता पोलिसांची करडी नजर असणार आहे. ठाणे पोलीस दलाकडून शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी आणि गस्ती घातली जाणार आहे. गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून खबऱ्यांच्या माध्यमातून अंमली पदार्थाच्या तस्करांची माहिती घेतली जात आहे. रेल्वे पोलीस देखील स्थानक परिसरात बंदोबस्त वाढवणार आहेत. ठाणे जिल्ह्यातील घोडबंदर भागासह विविध ठिकाणी धाबे, हॉटेल, रिसॉर्ट आणि शेतघरांमध्येही 31 डिसेंबर आणि नववर्ष स्वागताच्या दिवशी मोठ्या पार्ट्यांचं आयोजन केलं जातं. या पार्ट्यांसाठी मुंबई उपनगर, ठाणे जिल्ह्यातून तरुण येत असतात. पार्ट्यांमध्ये अनेकदा अंमली पदार्थ तस्करी करणारे प्रवेश करतात. मागील वर्षी घोडबंदर भागातील जंगलामध्ये अशाच प्रकारे रेव पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रेव पार्ट्यांमध्ये मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांनी सहभाग घेतला होता. ठाणे पोलीस गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या कारवाईमध्ये 90हून अधिक जणांना ताब्यात घेतलं. यातील अनेकांनी अंमली पदार्थाचं सेवन केल्याचं देखील आढळलं होतं. तसेच कारवाईत अंमली पदार्थाचा साठाही पोलिसांनी जप्त केला होता. यावर्षी देखील 31 डिसेंबरच्या रात्री ठिकठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी केली जाणार आहे. तर रात्रीच्या वेळी मद्यपी वाहन चालकांकडून वाहने चालवली जातात. त्यामुळे रात्री मद्यपी वाहन चालकांची तपासणी करून वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. तसेच काही गैरप्रकार टाळण्यासाठी स्थानिक पोलिसांकडून रात्रीच्या वेळेत गस्त घातली जाणार आहे. 31 डिसेंबरच्या अनुषंगाने आणि ह्या डिसेंबर महिन्यात एकंदरीतच दारू पिण्याचं प्रमाण वाढत असतं. त्यासाठी आपण प्रत्येक युनिटमध्ये आपल्याकडे 17 युनिट आहेत, ट्रॅफिक युनिट आहेत. त्याच्यातनं प्रत्येक युनिटमध्ये 2-2 ठिकाणी असं करून आपण 31 तारखेला जवळपास 34 टीम्स बनवलेल्या आहेत. 17 अधिकारी, 34 टीम सकाळी 5 वाजेपर्यंत कार्यरत राहतील आणि जास्तीत जास्त ड्रंकन ड्राईव्ह केसेसवर किंवा जो मागे बसलेला आहे तो पण दारू पिलेला नसावा अशा केसेसवर म्हणजे 185 आणि 188 नुसार सगळ्यांवर कारवाई करत आहोत. आपण जे मेन ठिकाणं आहेत त्या मेन रस्त्यांवर आपण आणि RTOच्या मार्फत रोड ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट पण आपल्याला सहकार्य करत आहे. त्यांच्या आणि ट्रॅफिकच्या मार्फतीने आपण माननीय CP सर आणि जॉईंट CP सरांच्या मार्गदर्शनानुसार जंक्शन्सवर नाकाबंदी पॉइंट्स लावलेले आहेत. अराउंड 350 कर्मचारी आपल्याकडे त्या दिवशी तैनात असणार आहेत. 17 अधिकारी, 17 PI, 54 PSI, API PSI आणि 350 कर्मचारी आपले त्या ठिकाणी हजर राहणार आहेत. नागरिकांना आव्हान एकच करू इच्छितो की 31 डिसेंबर येईल जाईल, पण त्या दिवशी जर आपण दारू पिऊन आपल्याकडनं जर अपघात झाला किंवा आपण हे झाला तर आपण राहणार नाहीत, पण 31 डिसेंबर राहणार आहे, तो परत येणार आहे. पुढचा 31 डिसेंबर बघायचा असेल, अनुभवायचा असेल तर शक्यतो 99% 100% दारू पिऊन गाडी चालवू नये. आपण आणि आपल्या दुसऱ्याच्या जीविताला कोणालाही धोका निर्माण करू